राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। आव्हाडजी, खूप वेळ आहे कृषी मंत्र्यांकडे, शेतकरी बाजूला राहिलेत आणि ते ऑनलाईन गेम खेळतायत। ऑनलाईन गेम कुठे खेळतायत? विधिमंडळाच्या आतमध्ये म्हणजे जिथे कामकाज चालतं तिथे, म्हणजे आम्ही तेच म्हणतो की या विधानमंडळाचं पावित्र्यच यांना राहिलेलं नाही, याचं गांभीर्यच याला राहिलं नाही। मंत्री उपस्थित नसतात। माणिकराव कोकाटेंनी पूर्ण अधिवेशनात एकदाही उत्तर दिलं नाही, एकही भाषण नाही, कशाचंही उत्तर नाही। एकीकडे एक आमदार गुंड घेऊन आतमध्ये घुसवतो, मारामाऱ्या करायला लावतो, स्वतः खुणवतो, त्याला वाचवण्यासाठी सगळे नियम पायदळीत उडवले जातात। अध्यक्ष त्याला वाचवण्यासाठी 5 जणांनी मारहाण केलेली असताना एकट्याला अटक करायला लावतो आणि हा मंत्री तर डायरेक्ट जुगार खेळतानाच सापडतो। या जंगली रमी पायी महाराष्ट्रातनं अनेक घरसंसार उद्ध्वस्त झालेत, त्या जंगली रमी हा खेळतोय। आता बघूया, अजित पवार नेहमी शिस्तीचे आम्हाला धडी देणारे, तुम्हाला वागण्याची अक्कल नाही, तुम्हाला असं नाही, तुम्हाला तसं नाही, राजीनामा घ्यायचा। जुगार खेळताना सापडलाय। मुनगंटीवारांना आता विचारलं, ते म्हणतात असं काही कायदा नाहीये। न घेणारं सरकार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं सांगणार आहे सरकार, नंतर त्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे सरकार। आज त्यांचा मंत्री जुगार खेळताना सापडतो, तेही विधिमंडळाच्या आतमध्ये कामकाज सुरू असताना। केवढा गंभीर प्रश्न आहे। यार, व्हिडिओ बघितल्या अजित पवार काय बोलतात त्याची मला उत्सुकता लागली आहे। बरोबर आहे। मुनगंटीवारांना विचारलं तर ते म्हणतात आता हे असं गेम वगैरे खेळणाऱ्यांवरती काही कायदा नाही आहे, कारवाई तर करू शकत नाही, मग फक्त समज देणार। हा, ते कारवाई काय, एक व्हिडिओ असा कर्नाटक असेंब्लीमध्ये बघताना काही मंत्री पकडले गेले होते, त्यांना घरी बसवलं होतं। आता मुनगंटीवार बिचारे त्या पक्षात येते, थोडे राजीनामा मागू शकतात। शेतकरी इकडे शेतकऱ्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांना डावावर लावलंय। त्या महाभारतामध्ये कसं जुगारामध्ये डावावर लावलं होतं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची द्रौपदी करून टाकली आहे यांनी। शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य दिसत नाहीये। शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य असतं तर शेतकऱ्यांना उलट सुलट बोललेच नसते ना। या पूर्ण सभागृहाची जे पावित्र्य होतं ते पावित्र्यच नष्ट करायला घेतलंय। या आठवड्यात या बाहेर जाऊन आम्ही या सभागृहाची शांती करणार आहोत। महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांचं पाणी आणून या सभागृहावर शिंपडावं लागेल, या सभागृहाची शांती करावी लागेल। या सभागृहामध्ये लोकशाहीचं मंदिर आहे, हा प्रत्येक दगड हे सगळं बघितल्यानंतर रडत असेल। ज्या सभागृहात यशवंतराव चव्हाण येऊन गेले, ज्या सभागृहात वसंतदादा पाटील येऊन गेले, ज्या सभागृहामध्ये मनोहर जोशी येऊन गेले, गोपीनाथ मुंडे येऊन गेले, शरद पवार साहेब येऊन गेले, आज ज्या मंदिरामध्ये खरंच एक चांगले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या सभागृहामध्ये आज कोण तर एक आमदार मकोकाचे आरोपी येऊन येतो, खुनी आरोपी घेऊन येतो, 5 जणांना एकत्र करतो, 5 जणांनी मिळून एकाला मारलं जातं, त्यालाही वाचवण्याचं काम अध्यक्ष करतात। सभागृहाच्या आतमध्ये एक मंत्री जुगार खेळताना दिसतोय। वा वा वा, काय महाराष्ट्राच्या जनतेला आपण न्याय हक्काची भूमिका घेऊन काय समजवताय मला समजत नाही। बिलकुल। जितेंद्र आव्हाडजी, खूप धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतला, त्याबद्दल। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रोहित पवारांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला। याचं कारणही तसंच, कारण कृषी मंत्री आपल्या मोबाईलवरती गेम खेळताना दिसतायत, तोही रमी गेम खेळताना दिसतायत, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण नाही का, त्यांच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही का। दररोज राज्यामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काहीच काम नसल्यासारखं कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ येत असावी, असा टोला रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करून किंवा पोस्ट करून लगावलेला आहे। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतर याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज अशी आर्त हाक ऐकू येईल का, असा देखील सवाल रोहित पवार यांनी विचारलाय। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय, आणि तोही राज्याच्या कृषी मंत्र्यांचा। दररोज 8 शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांकडे, सरकारकडे आव असून बघत असलेला शेतकरी मात्र जेव्हा हा व्हिडिओ बघेल कृषी मंत्री मोबाईलवरती गेम खेळत असतानाचा, खरंच त्या शेतकऱ्याला वाईट वाटेल असा हा व्हिडिओ आहे। राज्याचे कृषी मंत्री मोबाईलवरती गेम खेळतायत,
आणि तो व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केलेला आहे सोशल मीडियावरती. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांकडनं किंवा मुख्यमंत्र्यांकडनं काय कारवाई होते, काय समज दिली जाते? कारण भाजपच्या आमदारांना आपण विचारलं त्यावेळी ते म्हणतात या संदर्भात किंवा मोबाईलवरती गेम खेळणं, ऑनलाईन गेम खेळणं या संदर्भात कोणताही कायदा नाही आहे, त्यामुळे कारवाई त्यांच्यावरती होऊ शकत नाही असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. मात्र शेतकरी हा व्हिडिओ बघून खरंच दुःखी होईल की शेतकऱ्यांचे प्रश्न इतके मोठ्या प्रमाणात आहेत राज्यामध्ये. शेतकरी आवासून बघतोय, आशेनं बघतोय कृषी मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, सरकारकडे. मात्र जर कृषी मंत्री ज्यांची जबाबदारी या सगळ्या शेतकऱ्यांची या मंत्र्यांवरती आहे त्यांच्या कल्याणासाठी, ते मात्र अशा पद्धतीने जर मोबाईलवरती गेम खेळत असतील तर मात्र आज राज्यातला शेतकरी खरंच दुःखी होईल हा व्हिडिओ बघून.